मॅट्रायसेस 2.3 एक्सरसाइज आपण स्टार्ट केली. त्याच्यामध्ये मी तुमचे 5 सम ऑलरेडी घेतले आहेत जे मल्टिप्लिकेशनवर डिपेंड होते. म्हणजे ए बी सी असे वेगवेगळे मॅट्रिक्स दिले असतील आणि त्यांचे मल्टिप्लिकेशन, कोणाचे मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतात, कोणाचे नसतात, हे पण मी त्यात क्लिअर केलं होतं. सो आता नेक्स्ट क्वेश्चन घेते त्याचा. हा क्वेश्चन आहे. तुम्हाला ए आणि बी दिले आणि तुम्हाला काय प्रूफ करायचं की ए बी मॅट्रिक्स हा काय नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, ज्याचा डिटर्मिनंट अदर दॅन काय असतो 0. फर्स्ट थिंग, ए बी पॉसिबल आहे का आपण हे चेक करणार. ए मॅट्रिक्स किती आहे 4 3 2 -1 2 0. बी मॅट्रिक्स किती आहे 1 2 -1 0 1 -2. ऑर्डर किती असणार 2 रो आहेत 3 कॉलम आहेत. याची ऑर्डर किती असणार 3 रो आहेत 2 कॉलम आहेत. हे मॅच होतं. सो काय असणार ए बी पॉसिबल असणार. रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन करणार आपण. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट, कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटला 4 × 1 4 प्लस 3 × -1 किती होणार -3 प्लस 2 × 1 किती होणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 × 2 8 प्लस 3 × 0 0 प्लस 2 × -2 माइनस. बरोबर. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 × 1 -1 प्लस 2 × -1 -2 प्लस 0 × 0 0. सेकंड रो सेकंड कॉलम हा -1 इथे मल्टिप्लाय होणार ते येणार -2 प्लस 2 × 0 0 प्लस 0 × -2 0. किती आले 4 मायनस प्लस ऑफ मायनस म्हणजे काय होणार -4 -3 किती येणार 1 1 + 2 3 8 0 -4. सो यांचा आन्सर जर सॉल्व केलं तर ते येईल -1 -2 -3 हे मायनस. हा झाला तुमचा ए बी मॅट्रिक्स. तुम्हाला काय प्रूफ करायचं ए बी मॅट्रिक्स काय नसला पाहिजे नॉन सिंग्युलर असला पाहिजे. म्हणजे काय सिंग्युलर नसला पाहिजे. सिंग्युलर नॉन सिंग्युलर कशावर डिपेंड असतं त्यांच्या डिटर्मिनंटवर. म्हणजे मी कोणाचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार ए बीचा. सो डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू त्या दोन्ही टर्म कशात लिहायच्या डिटर्मिनंटमध्ये. काय मिळालं आपल्याला 3 4 -3 -2. हे इकडे मल्टिप्लाय होणार किती येणार -6 मध्ये मायनस साइन असते. हे इथे मल्टिप्लाय होणार किती येणार -12. किती येतं आन्सर -6 + 12 आन्सर येणार 6 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर. जर हा 0 आला तर असतो सिंग्युलर. 0 आलाय का नाही. सो इथे लिहायचं हेन्स proved that AB is non-singular matrix. आपण फर्स्ट काय फाइंड आउट केला ए बी फाइंड आउट केला मल्टिप्लिकेशन आहे. त्यानंतर आपण डिटर्मिनंट का फाइंड आउट केलं बिकॉज आपल्याला नॉन सिंग्युलर विचारलं. कधी कधी ते तुम्हाला असे विचारतात की प्रूफ दॅट ए बी इज स्क्वेअर मॅट्रिक्स. जर स्क्वेअर मॅट्रिक्स विचारलं तर आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायची गरज नाहीये. स्क्वेअर मॅट्रिक्स कधी असणार ज्यावेळेस नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय असतात सेम असतात त्यावेळेस असतं स्क्वेअर मॅट्रिक्स. किंवा कधी कधी तुम्हाला असं विचारतील की दिलेला मॅट्रिक्स आयडेंटिटी आहे का, दिलेला मॅट्रिक्स अपर ट्रायंग्युलर आहे लोअर ट्रायंग्युलर आहे. सो डिपेंड ऑन मॅट्रिक्स कंडिशन आपल्याला जे टाइप्स आहेत त्यानुसार फाइंड आउट करायचे आपला मॅट्रिक्स कोणत्या टाइपमध्ये फिट होतो. क्लिअर हे समजलं. सो
नेसेसरी नाही की नेहमी नॉन सिंग्युलरच येईल, डिफरंट टाइप्स पण विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल कधी स्केलर विचारतील किंवा कधी तुम्हाला रेक्टँग्युलर विचारतील, कधी डायगोनल विचारतील, नल मॅट्रिक्स विचारतील. सो डिपेंड ऑन क्वेश्चन तुम्हाला टाईप ओळखायचं. ओके. या सममध्ये तुम्हाला काय दिलं आहे, ए प्लस आयची व्हॅल्यू दिली. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, प्रोडक्ट फाइंड आउट करायचं. ए प्लस आय आणि ए मायनस आय. तुम्हाला ए प्लस आयची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, ए मायनस आयची माहिती आहे का, नाही. सो फर्स्ट काय फाइंड आउट करणार, ए मायनस आयची व्हॅल्यू. त्यासाठी काय माहीत हवं मला ए पण माहीत हवं आणि आय पण माहीत हवं, बरोबर. म्हणजे मला ए मॅट्रिक्स पण माहीत पाहिजे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑलरेडी आपल्याला माहीत असतो, 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. सो या मॅट्रिक्समधून मी काय फाइंड आउट करणार, ए मॅट्रिक्स फाइंड आउट करणार. सो आन्सर स्टार्ट करतात. त्यांनी काय दिलं आहे, ए प्लस आय त्यांनी दिलं आहे 1 2 0 5 4 2 0 7 मायनस. मला ए मॅट्रिक्स हवा आहे, आय प्लस तिकडे गेला की काय होणार, मायनस. आयडेंटिटी मॅट्रिक्स किती ऑर्डरचा घेणार, 3 × 3. का, सम किती ऑर्डरचा आहे, 3 × 3. म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्स मी 3 × 3 ऑर्डरचा घेणार, बरोबर. मी डायरेक्ट सबट्रॅक्शन करते. 1 - 1 0, 2 - 0 2 0 - 0 0. सबट्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, ते एलिमेंट टू एलिमेंट होतं. 5 - 0 5, 4 - 1 3, 2 - 0 2, 0 - 0 0, 7 - 0 7, -3 मायनस ऑफ 1 किती होणार, -4. हा मिळाला तुम्हाला ए मॅट्रिक्स. आता तुम्हाला हे फाइंड आउट करण्यासाठी ए प्लस आय आहे, आपल्याला अजून कोणता मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे, ए मायनस आय. ए मायनस आय, ए मॅट्रिक्स आपल्याला आत्ताच फाइंड आउट केला आपण. 0 2 0 5 3 2 0 7 मायनस. आयडेंटिटी मॅट्रिक्स घेणार आपण, तो पण 3 × 3 ऑर्डर. 1 0 0 0 1 0 0 0 1. सेम सबट्रॅक्शन परत. 0 - 1 -1, 2 - 0 2, 0 - 0 0, 5 - 0 5, 3 - 1 3 - 1 2, 2 - 0 2, 0 - 0 0, 7 - 0 7, -4 -1 -5. ठीक है.
या व्हॅल्यू मिळाल्या ए मायनस आय आणि हे ए प्लस आय. समजलं मी ए मॅट्रिक्स का फाइंड आउट केला, बिकॉज मला इथे मल्टिप्लिकेशनसाठी कोणता मॅट्रिक्स हवा आहे, ए मायनस आय. हे फाइंड आउट करण्यासाठी कोणता मॅट्रिक्स हवा, ए मॅट्रिक्स फाइंड आउट केला मी फर्स्ट. ठीक आहे, हे लिहून घ्या. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, प्रोडक्ट ऑफ ए प्लस आय आणि ए मायनस आय. ए प्लस आय मॅट्रिक्स ऑलरेडी दिला आहे त्यांनी, 1 0 1 2 0 5 4 2 0 7 -3 इंटू ए मायनस आय फाइंड आउट करा. -1 2 0 5 2 2 0 7 -5. रो by column multiplication. First row, first column. 1 into -1 -1 plus 2 into 5 10 plus 0 into 0 0. First row, second column. हे होणार 2 plus हे होणार 4 plus 0. Second row, third column. 1 into 0 0 plus 2 into 2 4 plus 0. Second row, first column. -5 plus 20 plus 0. Second row, second column. 10 plus 10 plus 8 plus 14. Second row, third column. 0 plus 8 प्लस सेकंड रो थर्ड करा, एक मल्टिप्लाय प्लस -10. तुम्हीही एकदा क्रॉस चेक करत जा, कोणती व्हॅल्यू चुकली नाही आहे ना. थर्ड रो, फर्स्ट कॉलम. 0 प्लस 7 5 जा 35 प्लस 0. सेकंड रो, सेकंड कॉलम. 0 प्लस 14 प्लस -21. Second row, third row, third column. 0 into 0 0 plus ये होणार 14 प्लस. ठीक है, सॉल्व करून घ्या. -1 plus 10 9 2 plus 4 6 4 -5 plus 20 किती होणार 15. 10 plus 8 18 18 plus 14 18 plus 14 1 32. 8 प्लस ऑफ -10 किती होणार -2. हे 35. 14 - 21 14 - 21 किती होतील -7. 14 प्लस 15 29. ठीक आहे, सो हे तुमचं आन्सर झालं लास्ट. समजलं. क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे, फक्त मी थोडासा वेरी केला हा क्वेश्चन. ठीक आहे, ही नवीन कन्सेप्ट आहे, नीट लक्ष द्या. ए स्क्वेअरची आतापर्यंत तुम्हाला फक्त एशी रिलेटेड टर्म्स होत्या, ए बी सी किंवा बी सी किंवा ए सी अशा टाईपमध्ये.
ए स्क्वेअरची कोणतीही टर्म आली नव्हती. खूप जण काय करतात, ए स्क्वेअर आला की एच्या एलिमेंटचा स्क्वेअर करतात. ॲक्च्युली ती कन्सेप्ट नाही आहे. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए मॅट्रिक्सने पुन्हा कोणत्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणं, एला. सो ज्यावेळेस तुम्ही ए स्क्वेअर येतं त्यावेळेस ही कन्सेप्ट यूज करायची इन्स्टेड ऑफ स्क्वेअरिंग ऑल द टर्म्स. क्लिअर. कधीही ए स्क्वेअर किंवा ए क्यूब पण येतात तेव्हाही क्यूब नाही करायचे सगळ्या समजे. आपण ए क्यूब आल्यावर आपण काय करतो, ए इंटू ए म्हणजे 3 वेळा एने मल्टिप्लाय करतो. तेव्हा ह्या दोघांचं आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, ते येणार ए स्क्वेअर आणि मग एचं मल्टिप्लाय करायचं. सो मला पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेलच ते, पण हे समजलं. सो तुम्हाला क्वेश्चन एक्सरसाइजमध्ये थोडासा वेगळा आहे, तुम्हाला प्रूफ करायला आलाय हे सब, जे मी इथे फक्त फाइंड आउट करते. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला ए स्क्वेअर मायनस 4a फाइंड आउट करायचं आहे. ए काय दिला त्यांनी, 1 2 2 2 1 2 2 2. आपल्याला फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय, मी जसं एक्सप्लेन केलं, ए इंटू ए म्हणजे काय, ए मॅट्रिक्स मी काय करणार 2 वेळा लिहिणार आणि त्यांचं काय करणार मल्टिप्लिकेशन. स्क्वेअरिंग करायचं नाही, स्क्वेअरिंगने आन्सर वेगळं येतं. दोन्ही वेळा एच मॅट्रिक्स लिहिले. मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 1 ला मल्टिप्लाय होणार, हा 2 या 2 ला मल्टिप्लाय होणार, हा 2 या 2 ला मल्टिप्लाय होणार. ओके. फर्स्ट रो सेकंड कॉलम हे होणार 2 प्लस 2 प्लस सेकंड रो थर्ड कॉलम 2 प्लस 4 प्लस सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 प्लस 2 प्लस 4. सेकंड रो सेकंड कॉलम 4 प्लस 1 प्लस 4. सेकंड रो थर्ड कॉलम 4 प्लस 2 प्लस 2. सेकंड रो सॉरी थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 2 प्लस 4 प्लस 2. थर्ड रो सेकंड कॉलम 4 प्लस 2 प्लस 4. थर्ड रो थर्ड कॉलम 4 प्लस 4 प्लस 1. हे समजलं. वन प्लस 4 9. हे किती होणार 8. हे होणार 8 8 9 8 8 8 आणि लास्टची आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली ए स्क्वेअरची. अजून कोणाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल 4a. 4a कसं फाइंड आउट करणार, 4 ने ए मॅट्रिक्सला काय करणार मल्टिप्लाय करणार. ए मॅट्रिक्स दिला आहे आपला 1 2 2 2 1 2 2 2 1. मल्टिप्लाय करा, ते येतील 4 8 8 8 4 8 8 8. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ए स्क्वेअर मायनस 4a. ए स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिली आहे, ठीक आहे. 9 8 8 8 9 8 8 8 9 मायनस 4a ची व्हॅल्यू 4 8 8 8 4 8 8 8. सबट्रैक्शन करना, 9 माइनस 4 8 माइनस 8 0, 8 माइनस 8 0, 8 माइनस 8 अगेन 0, 9 माइनस 4 5, 8 माइनस 8 0, सेम 0 0
सो ही झाली तुमची ए स्क्वेअर मायनस 4 व्हॅल्यू. कधी कधी हे प्रूफ करायला पण येते की दिलेला मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स एखाद्यात प्रूफ करा, किंवा दिलेला मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का प्रूफ करा, किंवा दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का प्रूफ करा. सो डिपेंड तुमचं सम जसं असणार त्याच्यानुसार असे टाईप्स असतात, मग तुम्हाला ते प्रूफ होतात. तर प्रॉपरली हे सॉल्व केलं ते प्रूफ होतात. ओके. हे सम आहे, याच्यामध्ये तुम्हाला ए दिलाय, हे इक्वेशन त्यांनी ऑलरेडी प्रूव्ह करून दिले आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे की हा क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपने विचारला जातो. फॉर एक्झाम्पल मी कधी कधी इथे तुम्हाला 7 दिलाय, ओके, आणि तुम्हाला सांगणार हे इक्वेशन प्रूव्ह करून द्या. ठीक आहे. ज्या वेळेस हे इक्वेशन प्रूव्ह करायला असं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं की ही साईड इक्वल टू 0 आले पाहिजे. म्हणजे काय, या इथे जे पण मॅट्रिक्स तयार होणार या इक्वेशनसाठी त्यांचे आन्सर काय असले पाहिजे 0. किंवा कधी कधी काय असतं, आताचं सम आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं त्यांनी की दिलेल्या मॅट्रिक्सचा आन्सर काय 0च आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे. ओके. डिपेंड, बिकॉज यानंतरचा सम आहे जिथे तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे की ए स्क्वेअर मायनस 8a प्लस 7i इज इक्वल टू 0 आणायचं, प्लस किंवा मायनस 7 आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा स्टार्टिंग पासून कन्सिडर नाही करायचं आहे, तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे तिथे. म्हणजे काय करणार, तुम्ही या इक्वेशन सॉल्व्ह करताना त्याचा आन्सर किती आलं पाहिजे, सगळे एलिमेंट 0 आले तरच हे 0 येणार. ओके. इथे ऑलरेडी मी सांगितलं की हे 0 आहेत बिकॉज मला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जिथे तुम्हाला तीनही टर्म दिलेले असतात तिथे तुम्हाला प्रूफ करायला येतं की प्रूफ करायचे सगळं आन्सर काय येणार 0 येणार. समजलं. किंवा कधी कधी तुम्हाला सांगणार की मला ही व्हॅल्यू फाइंड आउट करून, तुम्हाला मेन्शन नाही करणार इक्वल टू 0 येतं इक्वल टू काय येतं ते, तुम्हाला सांगणार फाइंड या इक्वेशनची व्हॅल्यू. मेथड त्याच आहेत, स्टेप्स पण त्याच आहेत, फक्त क्वेश्चन चेंज होतात, विचारायची पद्धत चेंज होते. जर मी हे प्रूफ द्यायला विचारलं, मी तुम्हाला सांगितलं प्रूफ करा की हे 0 आहे, म्हणजे काय करणार तुम्ही याचे आन्सर चेक करणार. जर त्याच्या आन्सरमधले सगळे एलिमेंट 0 येत असतील तर तो काय होणार प्रूफ होणार. किंवा जसं हे सम आहे जिथे ऑलरेडी मी सांगितलंय की ह्यांचा आन्सर 0 आहे आणि मला एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके. 3 सम तुमच्या एक्सरसाइजमध्ये या टॉपिकवर डिपेंड आहे. मी फक्त हे एकच सम घेणार आहे, बाकीचे सगळे सम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सो नीट लक्ष द्या. ए मॅट्रिक्स किती दिल्या 1 0 -1 7. ए स्क्वेअर, बाकीचे सगळे सम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सो नीट लक्ष द्या. ए मॅट्रिक्स किती दिल्या 1 0 -1 7. ए स्क्वेअर किती असणार, ए स्क्वेअर म्हणजेच ए इंटू 1 0 -1 7 मल्टीप्लाय बाय 1 0 -1 7. मल्टिप्लिकेशन करणार
फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा 1 इथे मल्टिप्लाय होतो प्लस 0 मायनस 1 ला मल्टिप्लाय होणार येणार 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इथे मल्टिप्लाय होणार 0 येणार 0 7 ला मल्टिप्लाय होणार ते काय येणार 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू मायनस 1 प्लस 7 इंटू मायनस 1 -7. सेकंड रो थर्ड कॉलम हे होणार 0 प्लस 7 7 चा 49. हे येतात 1 हे 0 -8 आणि हे येणार 49. हे समजलं. अजून कोणती टर्म आहे 8 8 8 इंटू ए मॅट्रिक्स 1 0 -1 7 किती येणार आन्सर 8 हे येणार 0 हे येणार -8 आणि हे येणार 8 7 चा 56 बरोबर. अजून एक तुम्हाला कोणती टर्म दिली आहे के म्हणजे के ने कशाला मल्टिप्लाय करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सला. आयडेंटिटी मॅट्रिक्स किती ऑर्डरचा यूज करणार समवर डिपेंड असते. सम किती ऑर्डरचा आहे 2 इंटू 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स पण किती ऑर्डरचा असणार 2 इंटू 2. मल्टिप्लाय करा के 0 0. तुम्हाला काय इक्वेशन दिलं आहे a² -8a -ki इज इक्वल टू 0. सगळ्या व्हॅल्यू पुट करा. a² ची व्हॅल्यू मी पुट केली जी आहे 1 0 -8 49 -8a ची व्हॅल्यू मी पुट करणार 8 0 -8 56 ki ची व्हॅल्यू पुट करा. ki ची व्हॅल्यू किती येते k 0 0. आता मी जर हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिते लिसन फर्स्ट थिंग प्रूफ दॅटला आल्यावर हे तुम्ही लिहिणार नाही. तुम्ही एक साईड घेणार LHS साईड घेणार आणि प्रूफ करणार. ओके. आता इथे एक गिवन आहे म्हणून मी इक्वल टू लिहिलं. हे जर मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिते तर 0 पण मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिणार 0 0 0 0. जर हे सम 3 इंटू 3 ऑर्डरचं असतं तर हे पण 3 इंटू 3 ऑर्डरचं झालं असतं आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स पण किती ऑर्डरचं घेतलं असतं 3 इंटू 3. आता हे सॉल्व करून घ्या. 1 -8 किती येणार -7 0 -0 0 -8 मायनस ऑफ -8 काय होणार कॅन्सल होणार 49 -56 -7 k 0 0 इज इक्वल टू 0 0 0. आता मी काय करते ही टर्म इकडे शिफ्ट करते. ओके. ही मायनस आहे तिकडे शिफ्ट झाली की काय होणार प्लस बरोबर. आणि ही टर्म मी इकडे शिफ्ट करते. ही प्लस आहे इकडे आली की काय होणार मायनस. तुम्हाला जर हे असं समजत नसेल तर ही टर्म त्या साईडला शिफ्ट करा. दुसरी एक कन्सेप्ट आहे मी ही टर्म दुसऱ्या साईडला शिफ्ट करते. सो इथे काहीच नाही म्हणजे किती साईन आहे प्लस. ही दुसऱ्या साईडला शिफ्ट झाल्यावर काय होणार मायनस. ऑलरेडी हे मायनस साईन आहे तशी k 0 0 k इज इक्वल टू 0 0 0 0. हे इथे काही नाही म्हणजे प्लस आहे दुसऱ्या साईडला शिफ्ट केली -7 0 0 सबट्रॅक्शन करून घ्या. 0 मायनस ऑफ -7 7 0 -0 0 हे 0 आणि हे होणार 7. के ने मायनस साईन आतमधल्या प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करून घेऊ. मायनस साईन आतमधल्या प्रत्येक टर्मला दिलं. हे होणार -k हे 0 होणार हे 0 होणार आणि हे पण काय होणार -k. हे समजलं. आता इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला शिकवलंय.
इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्सनुसार फर्स्ट टर्म इक्वल टू काय असते, दुसरी फर्स्ट टर्म म्हणजे काय येणार, मायनस के इज इक्वल टू 7. मग के ची व्हॅल्यू किती येणार, -7. मायनस आहे किती होती, ओके. जर इथे पण चेक केलं मायनस के इज इक्वल टू 7, मग के ची व्हॅल्यू किती येणार, -7. सो हे पूर्ण सम. मी काय केलं, फर्स्ट a² फाइंड आउट केला, 8a फाइंड आउट केला आणि ti फाइंड आउट केला. त्यांनी ऑलरेडी काय दिलं आहे मला, आन्सर काय असणार 0. सो नल मॅट्रिक्स केला आणि जे काही सिम्पल ॲडिशन सबट्रॅक्शन असतं तेच केलं. जसं आपलं इक्वेशनमधले ॲडिशन सबट्रॅक्शन होते तसेच त्याच टाईपने. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं असेल तुम्ही करू शकता, आन्सर सेमच आलं पाहिजे. समजलं. फॉर एक्झाम्पल मी मगाशी तुम्हाला सांगितलं की के तिकडे शिफ्ट केला आणि 0 इकडे शिफ्ट केला तरीही चालेल. समजत नसेल तर एक एकच टर्म शिफ्ट करा, कन्फ्यूज होण्यापेक्षा. यावर डिपेंड 3 सम आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचं. 2.3 एक्सरसाइज मधले लास्टचे 3 सम बाकी आहेत. त्याच्यानंतर 2.3 एक्सरसाइज संपेल आणि आपण 2.4 एक्सरसाइज स्टार्ट करू. मी सम थोडं वेरी करते. इफ तुम्हाला एक इक्वेशन दिलं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. इक्वेशन मी थोडं वेरी केलंय जे तुमच्या ऍक्च्युअल सम एक्सरसाइजचे त्याच्यापासून. आपण इक्वेशन लिहून घेणार. ब्रॅकेट सॉल्व करायचं. जर नीट चेक केलं तर 6 फक्त फर्स्ट मॅट्रिक्सला मल्टिप्लाय, 6 सेकंड मॅट्रिक्सला मल्टिप्लाय आहे का, नाही. सो 6 ने फक्त फर्स्ट मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा, ते किती येणार, 12 मायनस 6 18 6 0 12 मायनस 3 मायनस 3 4 2 1 1 2 मायनस 1 1 हे आहे तसेच एक्स आणि वाय आहे. सबस्ट्रॅक्शन करा. ट्वेल्व मायनस 3 किती होणार, 9. -6 मायनस ऑफ -3 -6 मायनस ऑफ -3 किती होणार, -3. 18 मायनस 4 14 6 मायनस 2 4 0 मायनस 1 -1 12 मायनस 1
इंटू 2 मायनस 1 इज इक्वल टू एक्स आणि इथे काय करणार मल्टिप्लिकेशन. फर्स्ट चेक करा मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की नाही. याची ऑर्डर किती आहे 2 इंटू या टर्मची ऑर्डर किती आहे 3 इंटू. तो मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन करा. ही होणार 18 मायनस 18 मायनस प्लस 3 प्लस 14. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे का नाही ते. मूव ऑन टू सेकंड रो. सेकंड रो फर्स्ट कॉलम हे होणार 8 प्लस हे होणार 1 प्लस 11. नीट चेक केलं याची ऑर्डर किती असेल 2 इंटू 3. याची ऑर्डर किती आहे 3 इंटू 1. तुमचा रिझल्टंट मॅट्रिक्स 2 इंटू 1 ऑर्डर झालं पाहिजे. याच्यामध्ये 2 रो पाहिजेत आणि 1 कॉलम हवा. यांचं ॲडिशन करा. 18 प्लस 3 किती होतात 21 प्लस 14 किती होणार 5 35. 8 प्लस 1 9 9 प्लस 11 20 इज इक्वल टू एक्स वाय. किती ऑर्डर झाली आहे 2 इंटू 1. 2 इंटू 1चा रिझल्टंट मॅट्रिक्स आला बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्सने काय होणार हा एक्स कुठे इक्वल होणार 35ला. एक्स इज इक्वल टू 35. वाय कुठे इक्वल होणार 20ला. वाय इक्वल टू 20. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते. मी पुन्हा इथे एक्सप्लेन करते. ब्रॅकेटच्या बाहेर किंवा मॅट्रायसेसच्या बाहेर 6 आहेत म्हणून त्या मॅट्रायसेसला 6ने मल्टिप्लाय केलं. दोन मॅट्रायसेसमध्ये कोणती एक एक ब्रॅकेट सॉल्व करत जायचा. 2 मॅट्रायसेसमध्ये कोणती साईन आहे मायनस. सो 2 मॅट्रायसेसचं काय केलं सबस्ट्रॅक्शन तेही आलं इंटू जी काही टर्म होती ती. चेक केले की त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं मल्टिप्लिकेशन केलं. रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन केलं. त्यामधून आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या 35 आणि 20. बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्सने एक्स 35शी इक्वल होणार आणि वाय 20शी इक्वल होणार. आणि तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळते एक्स आणि वाय. या आधीच्या सममध्ये आपल्याला 2च व्हेरिएबल होते फाइंड आउट करायला एक्स आणि वाय. या सममध्ये किती व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय आणि झेड 3 व्हेरिएबल्स फाइंड आउट करायचे. इक्वेशन आहे तसंच लिहून घ्यायचं 3 2 0 0 2 2 2 मायनस 4
1 1 -1 2 3 1 1 2 is equal to x minus 3 y minus 1 2 z. सेम मगाशी केलं तसं मॅट्रायसेसच्या बाहेरच्या नंबरनं मॅट्रायसेसला मल्टिप्लाय करायचं. सो मी याला मल्टिप्लाय केला 6 0 0 6 6 6. या मॅट्रायसेसच्या बाहेर 4 आहे. सो मी या मॅट्रायसेसला कितीने मल्टिप्लाय करणार 4 ने. किती येणार 4 4 -4 8 12 4 1 is equal to x minus 3 y minus 1 2 0. Subtraction करा 6 minus 4 2 0 minus 4 minus 0 minus of minus 4 6 minus 8 minus 2 6 minus 12 minus 6 minus 4 किती रो आहेत 3. किती कॉलम आहेत 2. किती रो आहेत 2. किती कॉलम आहेत 1. ऑर्डर मॅच होते म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. प्रत्येक वेळेस कोणत्याही मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन करताना कंपल्सरी हे चेक करून घ्यायचं की मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इथे मल्टिप्लाय होणार प्लस -4 मल्टिप्लाय होणार ते होणार माइनस. फर्स्ट रो सॉरी सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 प्लस -2 into 2 -4. थर्ड रो फर्स्ट कॉलम -6 प्लस 2 2 जा इक्वल टू x minus 3 y minus 1 2 z. z आणि 2 मध्ये डिफरन्स कळला पाहिजे. z असा इंडिकेट करा. सो हे जर सॉल्व केलं तर येतात 2 प्लस ऑफ -8 किती होणार -6 प्लस 4 -4 0 -6 प्लस 4 माइनस वैल्यू आहे तशी घेऊया x minus 3 y minus 1 2 z. Okay, so by equality of matrix -6 इक्वल टू काय येणार x minus बरोबर 0 इक्वल टू काय येणार y minus 1 आणि -2 इक्वल टू काय येणार 2z. हे माइनस आहे तिकडे गेले की प्लस म्हणजे -6 प्लस 3 इज इक्वल टू x. माइनस आहे तिकडे गेले की प्लस 0 प्लस 1 इक्वल टू 1. मल्टिप्लाय 2 इथे आला की डिवाइड. सो -6 प्लस 3 किती होणार -3. 0 प्लस 1 2/2 कॅन्सल होणार किती येणार -1 इक्वल टू z. लास्टला लिहायचं x ची व्हॅल्यू किती येते -3
y ची व्हॅल्यू 1, z ची व्हॅल्यू -1. हे फायनल म्हणजे काय, 2 व्हेरिएबल असले तरी तेवढाच स्टेप्स आहेत, 3 व्हेरिएबल असले तरी तेवढाच स्टेप्स आहेत. तुम्हाला एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेटच्या बाहेर जे नंबर्स आहेत किंवा मॅट्रायसेसच्या बाहेर जे नंबर आहेत त्याने मॅट्रायसेसला मल्टिप्लाय करायचे. त्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय दिलं असेल ते सॉल्व्ह करायचं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन अँड देन आन्सर. हे सम 3 मार्क्ससाठी येतं. त्यानंतर आपण एक वर्ड प्रॉब्लेम बघणार आहे जो लास्ट आहे तुमच्या एक्सरसाइजमधला. मी फक्त नंबर व्हेरी करेन पण फॉर्मॅट तोच असणार आहे. तो वर्ड प्रॉब्लेम लास्ट असेल. त्यानंतर तुमची 2.3 एक्सरसाइज संपते. हा लास्ट सम आहे तुमच्या एक्सरसाइजमधला. मी थोड्याशा व्हॅल्यूज चेंज केल्या आहेत. ॲक्च्युअल सम थोडं वेगळं आहे पण वर्डिंग सेम आहे, फक्त नंबर्स मी चेंज केले आहेत. सो तुम्हाला काय सांगितलं, जय अँड राम आर 2 फ्रेंड्स. जय वॉन्ट्स टू बाय 4 पेन्स अँड 8 नोटबुक्स. राम वॉन्ट्स टू बाय 5 पेन्स अँड 12 नोटबुक. ठीक आहे. द प्राइस ऑफ 1 पेन अँड 1 नोटबुक इज 5 and 11 respectively. यूजिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. त्यांनी मेन्शन केले की मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन यूज करा. फाइंड द अमाउंट ऑफ ईच वन ऑफ देम रिक्वायर्ड फॉर बाईंग पेन्स अँड नोटबुक्स. त्यांनी काय सांगितलं, 2 फ्रेंड्स आहेत, त्यांना पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये पेन आणि नोटबुक हवं आहे. त्यांनी पेन आणि नोटबुकची प्राईससुद्धा दिली आहे. पण तुम्हाला फाइंड आउट करायचं की टोटल त्यांना किती खर्च होईल, किती अमाऊंट प्रत्येकाला पे करावी लागेल. बट डिरेक्टली मल्टिप्लिकेशन हे नाही करायचे, बाय युजिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. हे क्लिअर झालं. मी इथे शॉर्टकटमध्ये लिहून घेते. 4 पेन 8 नोटबुक. राम 5 पेन 12 नोटबुक. पेनची प्राइस किती आहे, 5 रुपीज. नोटबुकची प्राइस किती, 11 रुपीज. आंसर स्टार्ट करताना लेट A be the matrix which contain. आपल्याला एक मॅट्रिक्स असा बनवायचा आहे ज्याच्यामध्ये नोटबुक आणि प्राइसच्या व्हॅल्यूज असते. which contain and RAM require quantity of pen and notebook. मी काय बोलले, ए हा असा मॅट्रिक्स अज्युम केलाय ज्याच्यामध्ये जय आणि रामला लागणाऱ्या पेन आणि नोटबुकची काय आहे, क्वांटिटी आहे. परत रिपीट करते. लेट ए बी द मॅट्रिक्स विच कंटेन्स जय अँड राम रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ पेन्स अँड नोटबुक. म्हणजे ए मॅट्रिक्स मध्ये काय असणार, पेन आणि पेन्सिलची किती क्वांटिटी हवी आहे ती असणार. ओके. फर्स्ट रो मी जयसाठी लिहिते, सेकंड रो मी रामसाठी लिहिते. ठीक आहे. फर्स्ट कॉलम मी पेन इंडिकेट करते, सेकंड कॉलम मी नोटबुक इंडिकेट करते. ठीक आहे. जयला किती पेन हवेत, 4. सो 4 पेन. किती नोटबुक हवेत, 8 नोटबुक. रामला किती पेन हवेत, 5. किती नोटबुक हवेत, 12. तुम्ही इथे मेन्शन केलं तरी चालेल की फर्स्ट रो इंडिकेट
J quantity, J's required quantity, second row indicate Ram required quantity. हे पूर्ण लिहायचे तुम्हाला. फर्स्ट कॉलम indicate number of pen and second column indicate number of notebook. असं क्लिअरली मेन्शन करावं लागतं की तुम्ही कोणत्या कॉलमला काय मेन्शन केले. फर्स्ट रो आपला कशासाठी होता, जयची जी क्वांटिटी आहे ती. सेकंड रो रामची क्वांटिटी. फर्स्ट कॉलमसाठी आपण काय घेतले, पेन. सेकंडसाठी नोटबुक. तुम्ही अपोजिट सुद्धा करू शकता किंवा हे सुद्धा अपोजिट करू शकता, असं काही गरजेचं नाही. पण जे तुम्ही मेन्शन केले तेच इथे मेन्शन करावं लागतं. ओके, मी इरेज करते. ओके, मी मॅट्रिक्स ठेवते. हे झालं. देन लेट बी इज द प्राइस ऑफ पेन एंड नोटबुक. बी काय लिहिणार, प्राइस कोणाची, पेन आणि नोटबुकची. पेनची प्राइस किती आहे, 5. नोटबुकची प्राइस किती आहे, 11. सो हे 2 मॅट्रिक्स मिळाले तुम्हाला. मला काय करायचं, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ए इंटू बी. 4, 8, 5, 12 इंटू 5, 11. फाइव आणि 11. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम किती येणार, 20 प्लस 88 25 प्लस प्राइस रिक्वायर्ड फॉर जय किती येणार, अमाऊंट रिक्वायर्ड फॉर जय किती येणार 108 आणि अमाऊंट रिक्वायर्ड फॉर राम किती येणार 157. सो लास्टला तुम्हाला वर्ड फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. अमाऊंट रिक्वायर्ड बाय फॉर जय इज 108 अँड अमाऊंट रिक्वायर्ड फॉर राम इज 157. ओके, सो तुमची 2.3 एक्सरसाइज संपली आहे. नेक्स्ट लेक्चरला 2.4 स्टार्ट करेल. बट 2.3 एक्सरसाइज तुम्ही स्वतः सॉल्व करा. जरी मी काही एक्सरसाइजमधले एक्झाम्पल घेतले असेल तरीसुद्धा ते तुम्ही परत सॉल्व करा. बिकॉज मल्टिप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं पूर्ण मॅट्रायसिसमध्ये. तुम्हाला मल्टिप्लिकेशन जर जमत नसेल तर प्रॅक्टिस करा त्याची. रो बाय कॉलमच मल्टिप्लिकेशन आणि ही पूर्ण एक्सरसाइज मल्टिप्लिकेशनवरच डिपेंड आहे.
नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये पण मल्टिप्लिकेशनच यूज होतो.